आज आपण नॉन टेक्स्च्युअल अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा असणारा अभ्यासक्रम ज्याचं नाव आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज अँड त्याची करायची आहे समरायझिंग या टॉपिकचा आपण विचार करणार आहोत. काय आहे हे? कारण आतापर्यंत आपण असा अभ्यासतो की आपल्याला पाठ्यपुस्तकातून 2 पॅसेजेस असतात आणि एक नॉन टेक्स्च्युअल असतो, एक कवितेचा पॅसेज असतो, नंतर रॅपिड रीडिंग ज्याला स्थूल वाचन असं म्हणतात त्याचा अभ्यास करत असतो. तर आता पहिल्यांदा व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टेक्स्च्युअल पॅसेजेस अँड नॉन टेक्स्च्युअल पॅसेजेस याचा विचार करणं गरजेचं आहे. टेक्स्च्युअल पॅसेज पाठ्यपुस्तकात दिलेले जे पॅसेजेस असतात ते म्हणजे टेक्स्च्युअल पॅसेज, त्याला सीन पॅसेजेस म्हणतात. हे आपल्याला माहीत असलेलं ज्ञान जे आहे त्याच्यावरची प्रश्नपत्रिकेत असणारी ज्ञानाची चाचणी म्हणजे आपला सीन पॅसेज. ते तुम्हाला पूर्ण माहीत असतं. पुस्तक आपल्याजवळ असतं, वर्षभर आपल्याजवळ पुस्तक वागवलेलं असतं, वाचलेलं असतं, त्याच्यातून आलेला पॅसेज आणि ते सोडवताना जास्त चॅलेंज नाही आहे, जास्त आव्हान नाही. आव्हान काही लोकांना असेल ज्यांनी काहीच केलेलं नसेल, पण जे करणार आहेत त्यांच्याकरता कधीच चॅलेंज नाही. मग आता त्यांना तो पॅसेजसुद्धा अनसीनच वाटणार जर त्यांनी पॅसेज पाहिला नसेल, पुस्तक पाहिलं नसेल, उघडून विचार केला नसेल, वाचलं नसेल तर. परंतु जे वाचणार आहेत ते त्या प्रश्नपत्रिकेतून पण वाचणारच आहे, त्यांना अडचण येणार नाही. मग आता खरा प्रश्न असा निर्माण होतो की नॉन टेक्स्च्युअल पॅसेज का दिला जातो, का आमच्या जीवाशी खेळलं जातं असं काही लोकांना वाटतं की सर एक तर झालं सीन पॅसेज सोडवता नाकी नऊ येते आणि त्यात हा अनसीन पॅसेज आणि पुन्हा त्याची करायची खाली समज, अवघडच काम आहे. नाही, विचार व्यवस्थित केला तर कोणतीच गोष्ट अवघड नाही. नथिंग इज इम्पॉसिबल. तुम्हाला इम्पॉसिबलचं स्पेलिंग जर विचारलं तर तुम्ही नक्की सांगाल की IMPOSSIBLE. त्या इम्पॉसिबल या शब्दाच्या रचनेतच आय ॲम पॉसिबल, आय ॲम पॉसिबल तो शब्द सांगतो की पॉसिबल आहे, पण तुम्ही म्हणता हा इम्पॉसिबल. गंमतच आहे. म्हणून नथिंग इज इम्पॉसिबल. या जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. करणाऱ्याला प्रत्येक गोष्ट सहज आहे, सोपी आहे, त्याच्याकरता कुठंच कॉम्पिटिशन नाही. परंतु जे करतच नाही त्यांच्याकरता काय सांगा, त्यांच्याकरता तर प्रत्येक गोष्ट चॅलेंज आहे, प्रत्येक गोष्ट प्रॉब्लेम आहे. आणि जे करणार आहेत त्यांच्याकरता ते चॅलेंज आहे, पण ते त्या चॅलेंजला प्रॉब्लेम मानत नाही. आणि जे नाही करणार आहेत ते प्रॉब्लेम समजून त्याला चॅलेंज करत नाही, सोडून देतात, स्किप करतात. तर त्यांच्याबद्दल काही बोललं नाहीच पाहिजे आपण. आता आपण हा विचार करणार आहे की काय आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, त्याच्यात आमच्या कोणत्या ज्ञानाची चाचणी केली जाते याचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. त्यावेळेला तुमच्याकडून सीन पॅसेजमधली माहिती तुम्ही जशीची तशी रिप्रोड्यूस करायची असते, त्याच वेळेला नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजेच अनसीन पॅसेज तुम्हाला जनरल पाठ्यपुस्तकाच्या बाहेर असणारं जे साहित्य आहे त्या साहित्याबद्दलची माहिती असते आणि ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह असते, ती लिटररी नसते. हा या 2 पॅसेजमधला तिसऱ्या पॅसेजची फरक लक्षात ठेवा. आपले जे 2 पॅसेज आहे ते लिटररी पॅसेज आहे, त्यात साहित्यावर आधारित असणारे पॅसेज आहे. आणि हा जो पॅसेज आहे याच्यामध्ये लिटररी व्हॅल्यूपेक्षा इन्फॉर्मेटिव्ह व्हॅल्यू ही अधिक प्रमाणात असते. म्हणजे इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचे. आता माझे काही विद्यार्थी मित्र त्या ॲक्टिव्हिटीचा दिलेला जो क्वेश्चन असतो त्या क्वेश्चनचं नाव असतं रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड सॉल्व द ॲक्टिव्हिटी. पूर्वी त्याचं नाव होतं रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. काय होतं? रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट केअरफुली. खाली दिलेला पॅसेज काळजीपूर्वक वाचा
आणि त्याच्यावर आधारित असणारे प्रश्न खाली दिलेले ते सोडवा. पण मी या मताचा आहे थोडं उलटं करायचं. उलटं कसं? फ्रॉम द बिगिनिंग वी हॅव टू रीड क्वेश्चन्स इन्स्टेड ऑफ पॅसेज. पॅसेज वाचायच्या इतक्या आदर्शवादी भानगडीत पडू नका. खाली क्वेश्चन्स कॉन्सन्ट्रेट करा. प्रश्न काय आहेत ते समजून घ्या आणि ते प्रश्न समजून घेतल्यानंतर मग पॅसेजमध्ये घुसा. तरच तुम्ही अनसीन पॅसेज कमी वेळात आणि चांगल्या पद्धतीने सॉल्व करू शकता. हे त्याच्या मागलं सगळ्यात महत्त्वाचं सिक्रेट आणि सस्पेन्स. कारण आपल्याला कितीही ॲक्टिव्हिटी त्याच्यावरती सॉल्व करायच्या आहे ते नीट लक्ष द्या. आपल्याला ग्रामरची ॲक्टिव्हिटी त्याच्यावर पॅसेजमधून सॉल्व करायची नाही, वोकॅब्युलरी त्याच्यातून सॉल्व करायची नाही, पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला त्याच्यातून सॉल्व करायचे नाही. मग राहिलं की नाही फॅक्च्युअल आणि इंटरप्रिटेशन. म्हणजे मोजून किती मार्क? मॅक्सिमम 4 बस 4 ते 6 मार्कांसाठी आपल्याला त्या पॅसेजमध्ये घुसायचं असतं. आणि म्हणून ॲक्टिव्हिटीमधले तेवढेच खाली दिलेले क्वेश्चन्स जे आहे ते रीड करायचे आणि ते रीड झाल्यानंतर वर पॅसेजमध्ये घुसायचं. मुद्दा लक्षात आला का? रिपीट करायचा. आय विल रिपीट इट. कारण तुमच्या डोक्यातून तो विषय तुम्ही आतापर्यंत ज्या पद्धतीने करत होते त्याच्यापेक्षा वेगळं सांगत आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही प्रश्नपत्रिकेत किंवा ॲक्टिव्हिटी शीटमध्ये दिलेला पॅसेज वाचायची भानगडीत पडू नका. कारण तो पॅसेज वाचता वाचता आपल्या डोक्यावरून कधी निघून जाईल कळत नाही. त्यात वोकॅब्युलरी नवीन असते, सगळा कंटेंट मॅटरच नवीन असतो. मग अशा वेळेला आपल्याला ते करताना जरा अवघड वाटतं. अवघड वाटलं की आपोआप विचार मनात येते की जाऊ द्या, सोडून दे, पुढचा प्रश्न स्किप करून टाकायला. ते करायच्या भानगडीत न करता, त्याला टेन्शनमध्ये न येऊ देता, स्वतःला ताण न घेता पहिल्यांदा खाली दिलेली ॲक्टिव्हिटी आपल्याला पर्सनल रिस्पॉन्सच्या वर जेवढा आहे तेवढ्या सगळ्या ॲक्टिव्हिटीचे क्वेश्चन्स वाचून घ्या आणि मग पॅसेजमध्ये घुसा. पहा तुम्हाला उत्तर सापडतात की नाही. उत्तर अगदी सहज सापडतात. आणि म्हणून आपल्याला पहिल्यांदा ॲक्टिव्हिटी वाचायची, मग पॅसेजमध्ये घुसायचं. तर आणि तरच तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळतील. सोप्यात सोप्या पद्धतीने मार्क्स तुम्हाला कव्हर करता येतील. आता राहिला प्रश्न पर्सनल रिस्पॉन्सचा कसा उपयोग करायचा पॅसेजमधूनच. नाउ व्हॉट इज पर्सनल रिस्पॉन्स? तुमचा रिस्पॉन्स कसा, म्हणजे चेक काय केलं जातं? मी आधी तुम्हाला एकदा एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की व्हॉट इज एज्युकेशन. चेंज इन बिहेवियर, चेंज इन थिंकिंग, चेंज इन ॲटिट्यूड, चेंज इन ॲट ऑल एव्हरीथिंग. मग हा पॅसेज आपल्याला काहीतरी बदल घडून आणण्यासाठीच असेल. फॉर एक्झाम्पल एका पॅसेजमध्ये इजिप्तच्या नाईल नदीबद्दल दिलं होतं की तिच्यावर येणाऱ्या पुरांबद्दल एक पॅसेज दिलेला होता. इजिप्तची देणगी, इजिप्तला जी नदी आहे नाईल, ती नाईल नदी ही इजिप्तला मिळालेली एक देणगी आहे. त्याच्यामुळे अनेक भाग सुपीक झालेला आहे, शेती करता येते, अनेक फील्ड क्रॉप करता येतात, वेगवेगळ्या पद्धतीचे उपयोग. पण त्याचे दुष्परिणाम पण त्याला येणारे पूर, फ्लड्स आणि त्याच्यावर केलेल्या उपाययोजना, कशा पद्धतीने पूर नियंत्रित केले जातात, कशा पद्धतीने पुराला आवार घातलं जातं. तर मित्रांनो, म्हणजे याच्यातून काय शिकायचं आपल्याला की एखादी गोष्ट ब्लेसिंग आहे पण त्याच वेळेला तिथं कर्स आहे, पण त्या कर्स रूपांतर ब्लेसिंगमध्ये कसं करता येईल याचा विचार करणं आहे. म्हणजे इलेक्ट्रिसिटी ब्लेसिंग पण आहे आणि कर्स पण आहे. जर समजा तुम्ही इलेक्ट्रिकच्या प्लगमध्ये वायर पिन न घालता बोटं घातले आणि बटन ऑन केला, गुदगुल्या नाही होणार, शॉक लागून माराल ना. तसं प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे. मग त्याच्यातून तुम्हाला विचार करायला सांगितलं की हेच समजा अशा प्रकारची पूर परिस्थिती आपल्या देशामध्ये निर्माण होत असेल, त्याच्यात काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. हे उपयोजन त्या पॅसेजमध्येच असतं. आणि उपयोजनाचा जो प्रश्न असतो तो प्रश्न, त्याच्यावरच्याच प्रश्नाचा थीम आपल्याला खाली उत्तरात मेन्शन करायचा असतो. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून हे तिथपर्यंत आपण आहोत. ॲक्टिव्हिटी 1 फिल इन द ब्लँक्स असेल, फ्लो चार्ट असेल, वॉट एव्हर इट मे बी, तुम्हाला 4 पॉईंटवर उठून टाकून द्यायचं आहे. इंटरप्रिटेशनमध्ये तुम्हाला त्या लाईन्सला तुमच्या लाईनमध्ये स्वतःच्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. तिसरी ॲक्टिव्हिटी पर्सनल रिस्पॉन्सची तुम्हाला वरच्याच दुसरा जो
इंटरप्रिटेशनचा क्वेश्चन आहे, त्यालाच खाली वेगळ्या पद्धतीने मोल्ड करून लिहायचं आहे. ग्रामरमध्ये तर आपलं डोकं लावायचं नाही. ग्रामर आपण केलेलं असेल त्या पद्धतीने जे दिलं असेल ते सॉल्व करणार. तर व्होकॅब्युलरीसाठी आपल्याला वाचन करणं गरजेचं आहे, इतर वाचन करणं गरजेचं आहे, आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी आपल्याला ते महत्त्वाचं आहे. हा पॅसेज सॉल्व झाल्यानंतर अगदी इझिली कॉपी कट पेस्ट तुम्हाला समरायझिंग करायचं आहे. व्हॉट इज समरायझिंग? सारांश लेखन. सारांश लेखन म्हणजे काय? दिलेल्या पॅसेजमधला संक्षिप्त भाग एक्स्ट्रॅक्ट करायचा, त्याचा ज्यूस काढायचा आणि तो वापरायचा. बाकीचं अननेसेसरी मटेरियल, आंब्याचा ज्यूस करताना साल्ट काढून फेकतात, कोय काढून फेकतात आणि फक्त जो लिक्विड फॉर्म आहे तो वापरतात. तो इम्पॉर्टंट पार्ट घेतात, बाकीचं सोडून देतात. केळी खाताना तसंच करतात, महत्त्वाचा पार्ट बाकीचं फेकणार. तर याच पद्धतीने समरायझिंग करताना आपल्याला तेच तत्व फॉलो करायचं आहे. अननेसेसरी पार्ट जो असेल तो पार्ट आपल्याला ड्रॉप करायचा आहे. मग तो कसा ड्रॉप करायचा याचा अभ्यास करायचा. त्याच्यामध्ये समरायझिंग करताना फर्स्ट ऑफ ऑल 1 मार्क टायटलसाठी आहे. टायटल, आता जसं मी तुम्हाला टॉपिक सुरू करायच्या आधी माझं टायटल बोर्डवर आहे. सगळ्यात शेवटी लिहिलं मी नाही, तर मी आहे कधी लिहिलं? सुरू करायच्या आधीच, अगदी प्रारंभी. म्हणजे टायटल कुठे सापडणार आहे? अगदी सुरुवातीस, पहिल्याच वाक्यात, पहिल्याच पार्टमध्ये. आणि तिथूनच आपल्याला आपल्या समरीचं टायटल टाकायचं असतं. टायटलला आपण शीर्षक म्हणतो. मग तुम्ही पाठ्यपुस्तकातलं लेसनचं शीर्षक पहा, पाठ्यपुस्तकाचं शीर्षक पहा, एखाद्या सिनेमाचं टायटल पहा, सुरुवातीलाच आहे. म्हणून टायटलला 1 मार्क आहे. तो 1 मार्क कुठून कलेक्ट करायचा? फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग, तिथून कलेक्ट करायचा. कन्फर्म करण्यासाठी खाली जे पर्सन रिस्पॉन्सच्या आधीपर्यंत असणारे क्वेश्चन्स आहेत, त्या क्वेश्चन्सवर फोकस करायचा. तुम्हाला त्यातलं काही ना काही नक्की त्या पॅसेजमधलं, त्या वाक्यातला कंटेंट मॅटर 100% जसाचा तसा सापडणार. तो 1 मार्क तुम्हाला तिथनं कलेक्ट करायचा आहे. राहिले पुढचे मार्क्स. तर त्याच्यासाठी पॅसेज तुम्ही पूर्णपणे वाचून त्याचं सारांश करायचा आहे. आता काही लोकांना याच्यात अवघडपणा वाटेल. तर व्हॉट इज समरायझिंग? प्रत्येकजण, समजा आता असं विचार करू आपण की 10 लोक एका विशिष्ट प्रकारचा सिनेमा पाहायला गेले. त्यांना आपण पैसे देऊन पाठवलं, कारण आपण पुढे टेस्ट करायची. आणि त्यांचा सिनेमा पाहून झाल्यानंतर त्यांना आपण प्रत्येकाला सेपरेट एका ठिकाणी आपण बोलवत आहे. आणि त्याला विचारलं की काय बाबा, तिकीट काढून दिलं होतं पिक्चर पाहायला, मग थोडक्यात सांग, पिक्चर कसा होता? तो सांगेल. तो काय सांगेल? तो जे सांगेल त्यांनी पाहिलेल्या पिक्चरमध्ये सांगेल का मनानं सांगणार आहे? नाही, कारण तो समरायझिंग करत आहे, तो सारांश करत आहे. आणि म्हणून तो सारांश लेखन दुसरा जो व्यक्ती येणार आहे त्याला जर विचारलं आपण, तो सेम जसंच तसं रिपीट करणार नाही. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याची समरी ही वेगवेगळ्या प्रकारे असू शकते. हे लक्षात ठेवा, हे तत्व लक्षात ठेवा. नाहीतर मग त्याचं उत्तर वेगळं, माझं उत्तर वेगळं, डोक्यातनं काढून टाका. 10 लोकांना सिनेमाला पैसे देऊन पाठवलं, 10ची उत्तरं समरी सगळ्यांची वेगळी वेगळी येईल. म्हणून समरायझिंग करताना पहिला जी ॲक्टिव्हिटी आहे त्या ॲक्टिव्हिटीतले दुसरी ॲक्टिव्हिटी याच्यातले सगळ्यांचे सारांश करून आलेल्या उत्तरांचा एक पॅराग्राफ करून टाकला की तुमची समरी संपली. सारांश लेखन ओके. म्हणून अनसीन पॅसेज, नॉन टेक्स्च्युअल अँड समरायझिंग या पद्धतीने आपण संपूर्ण पॅसेज न घाबरता अनसीनला सीन सारखा करून सोडवायचा आहे. हे या आजच्या व्हिडिओचं सगळ्यात महत्त्वाचं आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या उपयोगात पडणार आहे. इतरांना पण पाठवा आणि या अनसीन पॅसेजचा चांगल्यात चांगल्या पद्धतीने उपयोग करा. मी तुम्हाला वेगवेगळे पॅसेजेस सॉल्व करण्यासाठी देणार आहे. ते सॉल्व करून आन्सर आपण चेक करू. प्रत्येकाचं उत्तर वेगळं येईल. टायटल मात्र सगळ्यांचं सारखं असू शकेल. थोडाफार फरक त्याच्यामध्ये असला तरी चालेल. ओके, गुड डे.